दसरा म्हणजेच विजयादशमी, वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा दिवस। आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक वाईट गोष्टी पाहतो। अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला समजतात की ह्या वाईट आहेत, चांगल्या नाहीत, तरी पण बऱ्याच वेळेस नाईलाजास्तव आपल्याला त्या गोष्टीकडे कानाडोळा करावा लागतो। बऱ्याच वेळेला त्या गोष्टीचा आपल्याला स्वीकार देखील करावा लागतो। पण प्रत्येकच वेळेस ह्या वाईट गोष्टींची साथ देणं, वाईट गोष्टी स्वीकारणं हे देखील योग्य नसतं। वाईटाचा जेव्हा घडा भरत असतो, त्याच्या पापाचा जेव्हा घडा भरून जातो, त्यावेळेला मात्र पुण्याचाच उदय हे होत असतं। म्हणून आजचा दिवस हा अहंकारी प्रवृत्तीवर केलेली मात म्हणून देखील ओळखला जातो। असा हा विजयादशमीचा आणि दसऱ्याचा दिवस। या दिवसाची काय परंपरा आहे तर आपण या दिवशी सोनं लुटतो। सोनं म्हणजे आपट्याच्या पानाची आपण देवाणघेवाण करतो। आपट्याच्या पानाला आयुर्वेदामध्ये असं एक महत्त्व आहे। औषधी गुणधर्मामुळे देखील त्या पानांचं, त्या झाडाचं महत्त्व आहे। पण जर आपण खराच विचार केला की सोनं लुटणं म्हणजे काय, सध्याचा काळ जर पाहिला तर सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत। 1.25 लाखापर्यंत हे सोन्याचे भाव गेलेले आहेत। मग खरंच सोनं लुटणं म्हणजे हे सोनं असतं का? तर असं नाही। सोनं लुटण्याचा प्रघात म्हणजे काय तर आपण एकमेकांना समजून घेणं, सोन्यासारखे विचार एकमेकांना देणं, समोरच्याचे चांगले विचार स्वीकारणं, आपलं चांगलं आचरण समोरच्याला देणं, समोरच्याचं चांगलं आचरण आपण स्वीकारणं, आपलं चांगलं कार्य हे समोरच्याला सांगणं, दाखवणं, त्याच्याकडे त्याला देणं, आणि त्याच्याकडचं जर काही चांगलं कार्य असेल तर त्याचा देखील अत्यंत मनापासून मनोभावे स्वीकार करणं। चांगल्या गोष्टींचीच देवाणघेवाण करणं म्हणजेच सोनं लुटणं। सोन्यासारखी जी माणसं आपली असतात त्यांना जपणं, त्यांच्या मदतीला जाणं, हाच यामागचा उद्देश असतो। सीमोल्लंघन करणं म्हणजे काय तर आपण आपली सीमा ओलांडतो गावाची, आणि त्या गावाच्या वेशीबाहेरच्या सीमेवर जातो, जेणेकरून आपले सर्व लोक, सर्व मित्रमंडळी, आप्तेष्ट ह्या सर्वांची ओळख व्हावी, सर्वांची भेटीगाठी व्हाव्यात, आणि आपल्या गावाचा तरी विस्तार किती आहे हे तरी आपल्याला पाहता यावं, असाही त्यामागचा प्रघात असतो। तर असं हे दसऱ्याचं सोनं लुटणं हे विजयादशमीच्या दिवशी आपण करतो। ह्याचा खरा मतीत अर्थ काय की सोन्यासारखी माणसं जपणं आणि सोन्यासारखे विचार वाटणं, हा एवढा त्याचा अर्थ आहे। त्यामुळं ह्या परंपरा आपल्याला काही ना काही शिकवून जातात, काही ना काही चांगल्या गोष्टी देऊन जातात। त्याचा स्वीकार करणं आणि त्यासोबतच आनंदानं जीवन जगणं एवढं आपण करू शकतो। आपणा सर्वांना विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।